जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण GMC नागपूर प्रश्नपत्रिका बघत आहोत. संभाव्य प्रश्नपत्रिका 1. अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत, जे की GMC नागपूर भरतीला महत्त्वपूर्ण ठरू शकतात. तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर चला सुरुवात करूया. बघूया पहिला प्रश्न. पहिला प्रश्न बघा, पुढील ओळीतील अलंकार ओळखा. ठीक आहे, अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर वाक्य आहे, पेटविले पाशानं पठारावरती शिवबानी. ओके, सुंदर, अतिशय सुंदर असे वाक्य आहे. पेटविले पाशानं पठारावरती शिवबानी कोणता अलंकार आहे विद्यार्थी मित्रांनो? अनुप्रास, यमक, श्लेष की उत्प्रेक्षा? तर कोणता अलंकार आहे? हा अनुप्रास अलंकार आहे. ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न बघा, दुधाचे दही तयार केले असता कोणते आम्ल तयार होते? दुधाचे दही केले असता कोणते आम्ल तयार होते? तर ऑप्शन नंबर बी, लॅक्टिक ॲसिड तयार होते. ठीक आहे, आता बघा, टॉर्टरिक ॲसिड ऑप्शन नंबर अ मध्ये दिलेला आहे. टॉर्टरिक ॲसिड कशामध्ये असते? तर जे आंबट पदार्थ असतात ना, त्याच्यामध्ये टॉर्टरिक ॲसिड असते. त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड कशामध्ये असते विद्यार्थी मित्रांनो? तर व्हिनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड असते. आणि फॉलिक ॲसिड जे खारट पदार्थ असतात, खारट पदार्थ असतात किंवा जे खारट पदार्थ असतात किंवा पालेभाज्या याच्यामध्ये फॉलिक ॲसिड असते. ठीक आहे, नेक्स्ट बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र शासनाने रिकामी जागा हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून घोषित केला आहे. ठीक आहे, कोणता दिन आपण राष्ट्रीय मतदान दिवस म्हणून साजरा करतो, पाळतो? तर 25 जानेवारी, ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न बघा, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? आम्लामध्ये काय असते? कार्बन, हायड्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन. काय असते? तर हायड्रोजन असते. ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा प्रश्न, 15 दिवसांनी प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहासाठी योग्य शब्द ओळखा. आता बघा, 15 दिवसांनी जे प्रसिद्ध होते त्याला आपण काय म्हणतो? पाक्षिक, दैनिक, साप्ताहिक, मासिक. मासिक तर म्हणू शकत नाही, मासिक महिन्याला, साप्ताहिक म्हणजे हप्त्याला आणि दैनिक म्हणजे रोज. ठीक आहे, तर उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर अ, पाक्षिक. त्यानंतरचा प्रश्न बघा, वि स खांडेकर यांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे? ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. वि स खांडेकर यांची कोणती कादंबरी आहे जिला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन नंबर अ, यताती या कादंबरीला. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न, साबण तयार करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी काय बाहेर पडते? ओके, साबण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये काय बाहेर पडते? तर कॉस्टिक सोडा, ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण काय असते? महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी किती असते? तर 2:3 मीटर एवढी असते. ठीक आहे, ऑप्शन नंबर अ. नेक्स्ट बघा, IMF हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? ठीक आहे, IM आणि F हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. ठीक आहे, काय म्हणतो? आंतरराष्ट्रीय नाणेनिधी. आता बघा, गोष्ट IMF जर आलं तर याचं फुल फॉर्म काय होतं विद्यार्थी मित्रांनो? IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. आणि याची स्थापना कधी झाली? तर स्थापना कधी झाली विद्यार्थी मित्रांनो? तर 27 डिसेंबर 1945 मध्ये याची स्थापना झाली. ठीक आहे, 27 डिसेंबर 1945ला स्थापना झाली. याचं मुख्यालय कुठे आहे? हेडक्वार्टर कुठे आहे? तर मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC मध्ये. कुठे आहे? वॉशिंग्टन DC, अमेरिकेमध्ये. आणि सध्या सदस्य देश किती आहे IMFचे? तर 190 देश याचे सदस्य देश आहे. आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहे क्रिस्टलिना जॉर्जिवा. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता? ओके, कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेला पहिला धागा कोणता आहे? तर ऑप्शन नंबर अ, रेयान. नेक्स्ट बघा, 10वा प्रश्न, दूध नासणे ही कोणती प्रक्रिया आहे?
ठीक आहे. दूध नासणे ही कोणती प्रक्रिया आहे, तर ती एक रासायनिक प्रक्रिया विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा प्रश्न, रिकामी जागा या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवीगार दिसतात. आता बघा, झाडाची पाने हिरवीगार का दिसतात, काय असतं त्याच्यामध्ये, तर ऑप्शन नंबर अ, क्लोरोफिल. क्लोरोफिलमुळे झाडाची पाने हिरवी दिसतात आणि क्लोरोफिल जर कमी झालं तर ती पाने पिकतात, पळतात, गळून पळतात. नेक्स्ट बघा, 12वा प्रश्न, एक प्राथमिक केंद्र साधारणतः रिकामी जागा उपकेंद्राकरिता म्हणून कार्य करते. ठीक आहे. आता एक प्राथमिक केंद्र किती उपकेंद्राकरिता म्हणून काम करते, तर एकूण 6, ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न बघा, इसवी सन रिकामी जागापासून आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली. महत्त्वाचा प्रश्न आहे GMCच्या भरतीसाठी. ठीक आहे. इसवी सन रिकामी जागापासून या आरोग्य सेवेसाठी देशात समाज विकास गटात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना झाली, तर कधीपासून झाली, 1958 पासून. ठीक आहे. ऑप्शन नंबर अ, 1958. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या साली पाणी प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा संमत करण्यात आला. ठीक आहे. कोणत्या वर्षी करण्यात आला, तर 1974 मध्ये, 1974 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, क्लुलेक्स या डासामुळे खालीलपैकी कोणता आजार होतो. महत्त्वाचा प्रश्न आहे. क्लुलेक्स या डासामुळे कोणता रोग होतो. ठीक आहे. कोणता रोग होतो, तर हत्ती रोग. ठीक आहे. कोणता रोग होतो, तर हत्ती रोग हा रोग होतो, हत्ती रोग. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, औषधे घेताना वेष्टनावरील काय पाहून घ्यावे. औषधे घेताना काय बघून घ्यावे, किंमत, कव्हर, घटक की तारीख. बघा, कोणतेही औषध घेताना त्या औषधीची तारीख बघून घ्यावे. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट. त्यानंतरचा प्रश्न बघा 17वा, डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार झाल्याचे सांगतात. ठीक आहे. जर डोळे पिवळसर झाले तर कोणता आजार झाला असे डॉक्टर सांगतात, तर कावीळ, ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न 18वा प्रश्न बघा, अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कोणासाठी वापरतात. महत्त्वाचा प्रश्न आहे. अकलेचा कांदा हा अलंकारिक शब्द कशासाठी वापरतात. अकलेचा कांदा म्हणजे काय, अतिशय मूर्ख माणूस. ठीक आहे. बघा, अतिशय मूर्ख माणूस, ऑप्शन नंबर ब. नेक्स्ट, त्यानंतरचा प्रश्न, नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या त्रिकोणी प्रदेशाला रिकामी जागा म्हणतात किंवा काय म्हणतात. ठीक आहे. नर्मदेच्या दक्षिणेला असलेल्या त्रिकोणी प्रदेशाला रिकामी जागा पठार म्हणतात. कोणते पठार म्हणतात, तर दख्खनचे पठार. काय म्हणतात, दख्खनचे पठार. आणि शेवटचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, गॉयटर म्हणजे रिकामी जागा या ग्रंथीला आलेली सूज होय. ठीक आहे. गॉयटर म्हणजे कोणत्या ग्रंथीला आलेली सूज होय, तर थायरॉइड, ऑप्शन नंबर अ. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया नेक्स्ट GMC प्रश्नपत्रिकामध्ये.